क्रमांकासाठी तब्बल 1,00,000 रुपयांची नगद राशी वाकर्षक चषक माननीय श्री कृष्णा मदन मिरजकर एम ग्रुप कोल्हापूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत। द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपयांची नगद राशी वाकर्षक चषक माननीय श्री संजय थोरवत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मुद्रांक संघ गणेश प्रिंटर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत। उपांत्य फेरीमधील दोन्ही पराभूत संघांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये वाकर्षक चषक मान्य श्री इम्रान कादरी आकार कॉन्ट्रॅक्टर्स कोल्हापूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत। इतर वैयक्तिक आकर्षक पारितोषिके प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच द बेकरी शैलेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत। उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी देखील पारितोषिके आहेत। पार्थ फराकटे ऑफसाइडला खेळला बॉल ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे। एकच धाव टीमच्या खात्यामध्ये, एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित झाली आहे 39। पार्थ फराकटे हा खेळाडू सनी डेज वाळवा क्रिकेट टीमच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय। हाईट कमी आहे, हाईट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी। छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं। डावखुरा बॅटर समोर आहे, डावखुरे फलंदाज आकर्षित फटकेबाजी करतात, हे आपण आजपर्यंत पाहिलंय, जे प्रेक्षकांना मोहित करतात। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटला चुकवत चेंडू प्रथमतः फलंदाज त्यानंतर यष्टिरक्षकालाही बीट करतोय। एकच धाव, एक टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 40। 5.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय। पार्थ फराकटे एक धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे। व्यक्तिगत कोट्यातल्या पहिल्या संघाच्या 6व्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय। प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत। आपण रात्रीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले आहात। आपण क्रिकेटचे सुज्ञ जाणकार आहात, आपलं मनापासून स्वागत। रिव्ह्यू घेतलाय, वाईड बॉल साठी मागणी केली आहे। प्रेक्षकांमुळेच क्रिकेट स्पर्धेंना मजा येते। प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षक आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा आनंद घेतात आमचे प्रेक्षक। तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल। वाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय। बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने MG पाटील स्पोर्ट फेअर डिलिव्हरी, पंचांचा डिसिजन आला की ही फेअर डिलिव्हरी आहे। आमचे जे पंच आहेत ते असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत। प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आपलं योगदान देतात। रिवर्सचा पवित्र इथे दाखवलाय। क्रिकेटमध्ये जर सरळ बॅटने धावा येत नसतील तर बॅट आडवी केली जाते। रिवर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद, अशा पद्धतीचा फटका खेळण्याचं धाडस स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने दाखवलंय। मात्र खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय पार्थ फराकटेने। चेंडू मात्र आपण टिंब पाहिलाय 1-1-0-0। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय, 2च धावा खर्च केलेत। याही वेळेला स्विंग अँड मिस, कौतुक करावं लागेल स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची। आता मात्र खराब फलंदाजी आहे, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज आहे मयूर। 3 चेंडू आतापर्यंत डॉट घेतलेत। बघा चेंडू पडल्यानंतर किती वळण घेतोय, वळसा घेतोय। यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज पोहोचलाय चेंडूपर्यंत, कॉटन बॉल होण्याची शक्यता आहे। आणि यावेळेला पकडली एक कॅच, सलगचे 4 चेंडू डॉट अँड विकेट, 2च धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे पार्थ फराकटेने। पार्थ फराकटेची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर नक्की करा या युवा गोलंदाजासाठी। खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाली आहे। षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय, 40 धावा फलकावरती आहेत। ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय। ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची वरची कडा, चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज
चेंडूपर्यंत पोहोचलाय, खूप चांगला झेल टिपलाय, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अचूक असा झेल टिपत 6वा गडी गारद केलाय. यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेत, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. 48 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. पार्थ फराकटेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या षटकामध्ये व्यक्तिगत त्याने केवळ 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे. त्याच गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये बोलवलंय मेडिकल कॉलेज एंडकडून, तो गोलंदाजी सुरुवात करेल. यावेळेला बॅकफूटवरती सरकत पंच केलाय, बॉल चाललाय, गॅप मध्ये केलाय हा टॅप. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत जी पोकळी होती ती चौकाराने भरून काढली आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आलाय हा संजीवनी चौकार. स्वैग से किया है पार्थ का स्वागत. मागच्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या 6 चेंडूमध्ये या षटकाची सुरुवातच चौकाराने झाली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक वेळेला क्रिकेट आपलं रंग बदलतो. चौकाराने स्वागत केले. टीमची धावसंख्या 52 झाली आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र वाढतो आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. अखेरच्या डावाच्या पहिल्या सत्रामधील 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा तरी अपेक्षित असतील. टीमच्या संघनायकाला, संघ मालकांना, त्यांच्या समर्थकांना. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती जात चेंडूला खेळलाय. काऊ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन आणि काऊ क्षेत्र या दरम्यान विकेट आली आहे. खूप चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 8. सूरज तिवले 5 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. 4 चेंडू 5 धावा त्याने बनवल्या. तुम्ही पाहताय आखूड टप्प्याचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि लॉंग ऑन काऊ क्षेत्राच्या दरम्यान हा खूप चांगला झेल टिपलाय प्रवीणचं हे कौतुक करावं लागेल. 8वा धक्का 52 धावा 7.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. एमजी पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आजच्या पहिल्याच रजनीमध्ये त्यांचंही मनापासून स्वागत. नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं काही सांभाळून शांततेच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बावडावासीय, कोल्हापूरवासीय, यूट्यूबच्या माध्यमातून देखील आउट ऑफ स्टेशनचे आमचे सगळे प्रेक्षक आणि कोल्हापूर नगरीमधील सगळे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सगळ्यांचं मी समालोचक अमोल जमदाडे, बावडा क्रिकेट क्लब आपल्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना तुम्ही पाहताय. या सामन्यातला विजेता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. या अगोदर वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केलाय. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय पार्थ फराकटेने. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्यावरती विकेट, तिसरा बॉल डॉट. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाकडे. कलात्मकता आहे, कौशल्य आहे, जादुई गोलंदाजी आहे. बॉल स्विंग करण्याची क्षमता आहे. बोटांची जादू देखील आपण पाहतोय. फिंगर्स रोल होत आहेत. यावेळेला हवेमध्ये काही समजलं नाहीये स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला. चेंडू हवेत. यष्टेक्षकाच्या गोदीमध्ये 9वी विकेट, 52 धावा 7.4 षटकामध्ये. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आमचे जे कॅमेरामॅन आहेत फैज, ओमकार, कौस्तुभ, अगदस यांचंही कौतुक. जे आमचे ऑपरेटर आहेत सागर, त्यांचंही कौतुक. आमचे कॉम्प्युटर स्कोरर, डिजिटल स्कोरर आहेत प्रसाद, ते देखील खूप चांगलं काम करतायत. आणि आमच्यासोबत गुणलेखनाचं काम सकाळच्या सत्रापासून सलीम भैया करतायत. एकाच छताखाली सगळं काही ही ज्यांची टॅगलाईन आहे ते सलीम भैया आमच्या सोबत आहेत. कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग, जयेश पोटफोडे, रत्नागिरी आपलं मनापासून स्वागत करतोय. आणि आमचे तिन्ही ऑफिशियल्स जे रत्नागिरीवरून दाखल झालेत,
विश्वनाथजी लिंगायत, अक्षयजी कोळंबेकर आणि रमीजी सोलकर हे देखील खूप चांगलं काम करतायत सकाळच्या 17 पासून आणि आयोजन कमिटीचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगली स्पर्धा आपण आयोजित केलात. अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू देखील बाकी आहे. 52 धावा अवघ्या फलकावरती आहेत. अंतरिम चेंडू, चौकार, विकेट, डॉट, विकेट, डॉट. शेवट चेंडूमध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं. आतापर्यंत 3 विकेट मिळवलेत अवघ्या 6 धावांमध्ये. पार्थ फराकटेने त्याचंही कौतुक करावं लागेल. उदय पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जनार्दन पडवळ हा देखील खेळाडू मैदानामध्ये आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल डावाच्या पहिल्या सत्रामधील आणि ऑल आउट. धावबाद झालाय खेळाडू. ऑल आउट का मतलब है ऑल इन. यानंतर सगळे खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू ज्यांनी प्रथमतः बॅटिंग केली आहे. लक्ष खूप छोटे आहे. 52 धावा फलकावरती आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. पार्थ फराकटेचं कौतुक करावं लागेल. 2 षटक, 6 धावा, 3 विकेट्स. पार्थची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की करा या खेळाडूसाठी. आता मात्र कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये कोहिनूर हे सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, या पार्थ फराकटेसाठी वाळवाचा सुपरस्टार पार्थ फराकटेसाठी इथे मात्र गोळीबार स्पोर्ट्स संघाकडून 251 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी या युवा सिताराने केली आहे. मॅन फ्रॉम वाळवा, सनी डेज वाळवा संघाकडून खेळताना हा खेळाडू दर्जेदार कामगिरी करत आला आणि त्यानंतर आज दाखल झाला बावड्याच्या स्वप्न नगरीमध्ये. स्वप्न पाहिलं या बावड्यामध्ये आपल्या जादूईने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करण्याचं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सध्याच्या घडीला सत्यात देखील उतरवलंय या पार्थ फराकटेने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र एंड झालाय.